नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मनमाड शहरात गांजा विक्री करणाऱ्यांवर छापा टाकण्यात आलाय. मनमाड पोलिसांची धडक कारवाई. एक महिलेसह 3 संशयित आरोपीस यावेळी अटक करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी आवाहन केले की उपद्रवी मादक पदार्थांपासून लांब कसे राहावे यासाठी विविध संघटनांनी प्रबोधन करावे. नाशिकच्या मनमाड शहरात विविध ठिकाणी मादक पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने एकाच वेळी शहरात 3 विविध ठिकाणी छापा टाकत 1,02,160 रुपयांचा मादक पदार्थ, 10.5 किलो वजनाचा मुद्देमालासह एक महिला आणि 2 पुरुष संशयितांना मादक पदार्थ विक्री करताना रंगेहात पकडले असून त्यांच्या विरुद्ध मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमका हा गांजा कुठून आणण्यात आला याचा तपास पोलीस करीत आहे. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव, बाजीराव महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली गांजा विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध छापा कारवाई पथकांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत भंगारे, भारत जाधव, कौशल वाघ, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिंदे, इमदाद सय्यद, पोलीस हवालदार अशोक व्यापारे, दिलीप शिंदे, शिवाजी कापडणे, पंकज देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल संदीप झालटे, रणजित चव्हाण, राजेंद्र खैरनार, गोरख आहेर, अशोक भाबड, अभिजित उगल मुगले, महिला पोलीस हवालदार दीपाली आवाड, महिला पोलीस कॉन्स्टेबल संगीता वाटपाडे, मनीषा उंबरे, मालिनी अंभोरे, प्रतीक्षा पवार यांचा सहभाग होता. पोलीस निरीक्षक विजय करे यांनी मादक पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तींबद्दलची भेटून किंवा फोनद्वारे द्यावी. गोपनीय माहिती देणारा इसमास ओळख उघड केली जाणार नाही याबाबत आवाहन केलंय. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.